मोशन इन स्ट्रेट लाईन, सिंगल ॲक्सिसच्या अलॉंग हे दोन्ही ॲक्सेस कवर करतं आहे एक्स आणि वाय, आणि 3D मध्ये तिन्ही ॲक्सेस कवर करतं आहे. ओके, सो मोशन इन 1D 2D 3D कवर झालं. तुम्हाला आयडिया क्लिअर झाली? श्रावणी, सिद्धी, साक्षी, श्रेयस, आइडिया क्लियर बच्चा पार्टी लोग? Yes, sir. ओके, Yes, सो sir. हाँ, सो आई वुड लाइक टू गो अहेड देन. मैं क्या करने वाला हूँ अभी देखो, तो मैं जाने वाला हूँ रिलेटिव्ह वेलोसिटी का कन्सेप्ट. आणि माझ्या कन्सेप्टने जर तुम्ही गेले ना तर तुम्ही कधीच गोष्टी विसरू शकणार नाही. ठीक आहे. सो रिलेटिव्ह वेलोसिटी. आता रिलेटिव्ह म्हणजे काय, तर नातेवाईक नाही, तर इथं दोन क्वांटिटीमध्ये त्यांचं रिलेशन सांगायचं. रिलेशन म्हणजे कधी पण लक्षात ठेवा, आपण एखाद्या गाडीचं स्पीड सांगतो तर ती गाडी कुठल्या डायरेक्शनमध्ये जाते. आता वेलोसिटी ही झाली वेक्टर क्वांटिटी. ठीक आहे, कुठली क्वांटिटी? वेक्टर क्वांटिटी. तो यहाँ पे देखो मैं सपोज सॉरी हां सपोज आपण असं रोडवरनं चाललो आहे आणि आपली गाडी धावती आहे सपोज रोडवर. तर रोडवर ज्यावेळेस धावती आहे गाडी तर आपण तिची वेलोसिटी देतो कुणाच्या ना कुणाच्या रेफरन्समध्ये. ठीक आहे. आता ही गाडी धावती आहे तर हिचा स्पीड जो आहे तो V1 स्पीड आहे, V1 बार स्पीडने. मला सांगा ती कुठल्या ॲक्सिसच्या अलॉंग धावती आहे. सपोज अपन जरा असं घेतलं, हा एक्स ॲक्सिस है, पॉजिटिव एक्स ॲक्सिस, ये कौन सा ॲक्सिस, निगेटिव्ह हा एक्स ॲक्सिस. तर मला सांगा ती कुठल्या ॲक्सिसने धावती है. V1 वेलोसिटी जो है उसका V1 बार इन पॉजिटिव एक्स एक्सिस डायरेक्शन ऐसा देते हैं. ठीक है. सो हमेशा अभी जब भी हम वेलोसिटी का बात करेंगे, एज वेलोसिटी इज अ वेक्टर क्वांटिटी, सो इट मस्ट पोजेसेस डायरेक्शन, मैग्नीट्यूड एज वेल एज डायरेक्शन. तो डायरेक्शन कौन से एक्सिस के अलॉन्ग है वो बताने का. लेकिन यहाँ पे कीप इन माइंड, आता गाडी धावते कुठं रे, हवेत धावते की ग्राउंडवर धावते, कुठे धावते, तुमची गाडी कुठे धावते. श्रावणी, सिद्धी, साक्षी, प्रेम, श्रेयस, शिवराज, ग्राउंडवर धावते किंवा रोडवर धावते. रोड इज अ पार्ट ऑफ ग्राउंड अर्थ. ठीक आहे. सो कधी पण लक्षात ठेवायचं, मग ह्या ज्या व्हॅलोसिटीज देतात ना ह्या विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड असतात. सपोज मैंने आपको बोला कि गाड़ी का स्पीड है 20 किलोमीटर पर आवर, तो गाड़ी का स्पीड 20 किलोमीटर पर आवर, इसका वेलोसिटी आपने विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड दिया. ग्राउंड भागतं का, कोण भागतं रे, गाडी भागते की ग्राउंड धावतं. म्हणजे तुम्ही खाली हा गाडीतून खाली पाहिलं तुम्ही म्हणता ना अरे रोड माग माग चाललाय, रोड पण पळतोय जशी आपण गाडी पळतोय. तसं होतं का, नाही. तर इट इज ऑलवेज स्टेडी. सो कधी पण एखादा स्पीड जो दिला जातो त्याचा स्पीड हा विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड असतो. वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड किंवा विथ रिस्पेक्ट टू अर्थ म्हणता. सो ये जो व्हीकल है आपका उसका वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू वेलोसिटी ऑफ कार, हाँ काय लिखतात मग, विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड, विथ रिस्पेक्ट टू जी ऐसा लिखते हैं, या फिर अर्थ विच इज स्टेशनरी. ठीक है. सो वेलोसिटी ऑफ दैट व्हीकल विथ रिस्पेक्ट टू अर्थ ऐसा भी अपन लिख सकते हैं. बर, मग आता मला आता दोन गोष्टी लिहायच्यात. सपोज दोन गाड्या आहेत. आता पहिली गाडी आहे सपोज आता रोड आहे, रोडवर मल्टिपल गाड्या धावतात ऑब्वियसली आपल्याला माहिती आहे. सपोज एक गाडी धावती आहे, ही गाडी धावती आहे, ह्या गाडीच्या मागे दुसरी गाडी धावती आहे. सपोज ही गाडी घेतली आपण, हां, तर इथं माणूस आहे बसलेला, ती गाडी चालली आहे. सो ही जी गाडी आहे ती सपोज ए नाव दिलं आहे आपण तिला, तिचा स्पीड विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड दिलेला आहे आपल्याला VAG बार, आणि दुसरी गाडी दिलेली आहे तिचा स्पीड विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड दिला आहे आपल्याला. मग बच्चा पार्टी आपल्याला काय विचारतात माहिती का ते, तर ते म्हणतात की वेलोसिटी ऑफ ए म्हणजे व्हेकल ए ची वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू बी काढा. फाइंड, पहिले विचारतात वेलोसिटी ऑफ ए, वेलोसिटी ऑफ व्हेकल ए विथ रिस्पेक्ट टू वेलोसिटी ऑफ बी, आणि किंवा असंही विचारू शकतील वेलोसिटी ऑफ बी व्हेकल विथ रिस्पेक्ट टू वेलोसिटी ऑफ ए. मग हे कसं लिहितात, तर नोटेशन काय वापरायचं, तर इथं वापरतात VAB बार, वेलोसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी. इथं वेलोसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए. जे विचारलं ना ते आधी घ्यायचं, दोघांचं कॉम्बिनेशन केलं मी. मग आता कधी पण लक्षात ठेवा, ज्यावेळेस असं विचारतील वेलोसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी, तर लिहिताना असं लिहायचं
velocity of A with respect to ground minus velocity of B with respect to ground किंवा अर्थ. काय समजलं? हे बघा, एका गाडीचा स्पीड दिलाय सपोज तुम्हाला 30 किलोमीटर पर आवर, दुसऱ्या गाडीचा स्पीड दिलाय सपोज तुम्हाला 10 किलोमीटर पर आवर. मला सांगा दोघं सेम डायरेक्शन मध्ये चालले की अपोजिट डायरेक्शन मध्ये? सेम डायरेक्शन मध्ये. बर, सेम डायरेक्शन मध्ये. मला सांगा दोघं पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस ने चालले की एक पॉझिटिव्ह ने दुसरा निगेटिव्ह ने की दोन्ही निगेटिव्ह ने, कसे चाललेत सांगा? बोथ आर ट्रॅव्हलिंग अलॉंग विच ऍक्सिस? पॉजिटिव एक्स एक्सिस. बोथ आर ट्रॅव्हलिंग अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. ऑब्वियसली ये भी पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, ये भी पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. रिलेटिव्ह व्हेलॉसिटी, रिलेटिव्ह म्हणलं ना की डिफरन्स इन देअर व्हेलॉसिटीज. लक्षात घ्यायचं काय? डिफरन्स इन देअर व्हेलॉसिटीज. मग आता बच्चा पार्टी लोक बघा, व्हेलॉसिटी ऑफ ए ची व्हॅल्यू किती आहे विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड? ग्राउंड भागत नाही आहे विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. त्याचा स्पीड दिलाय 30 किलोमीटर पर आवर मायनस दुसऱ्याचा किती दिलाय 10 किलोमीटर पर आवर. ठीक आहे. सो लक्षात घ्या, फर्स्ट व्हीकल इज ऑल्सो ट्रैवलिंग अलॉन्ग पॉजिटिव एक्स एक्सिस तो +30 लिखा. ये माइनस साइन फॉर्मूला का है अपना. और दूसरा व्हीकल भी सेम स्पीड से सेम डायरेक्शन में जा रहा है पॉजिटिव एक्स एक्सिस, तो उसको भी +10 लिखा. प्लस माइनस वैसे ही माइनस होने वाला है. सो ये 30 माइनस 10 कितना आया आंसर? 20 किलोमीटर पर आवर. और कैसे रीड करोगे इसको? बोलो, हाउ टू रीड दिस? वेलोसिटी ऑफ ऑब्जेक्ट ए विथ रिस्पेक्ट टू ऑब्जेक्ट बी कितना आया? 20 किलोमीटर पर आवर. अगर मैं आपको VBA बार पूछता हूँ, VBA बार, सेकेंड ऑप्शन VBA बार, वेलोसिटी ऑफ वेक्टर ऑब्जेक्ट बी विथ रिस्पेक्ट टू ए, कैसे लिखा है? VBG माइनस VAG. कळतंय? मग सबट्रॅक्शन घेऊन टाकायचं, फर्स्ट मायनस सेकंड, याचं लक्षात ठेवायचं. हां, मग बी ची वेलोसिटी किती होती? +10 मायनस दुसऱ्याची किती होती? +30 किलोमीटर पर आवर. सो मायनस साइन हे फॉर्म्युलाचं आहे, लक्षात ठेवायचं. आणि प्लस साइन हे कुठल्या ॲक्सिसला ट्रॅव्हल करते त्याचं दिलंय. सो 10 माइनस 30, आंसर क्या आया? -20 किलोमीटर. आप बोलोगे सर आंसर तो दोनों सेम आए. सेम ही आएगा, लेकिन एज अ वेक्टर इज वेलोसिटी इज अ वेक्टर क्वांटिटी. सो आंसर मध्ये डायरेक्शन येणार. कळतंय? बच्चा पार्टी समजलं सर्वांना? हमेशा ज्यावेळेस वेलोसिटी देतात ती वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू काय देतात? काय देतात? विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. आणि मग ज्यावेळेस दोन ऑब्जेक्टच्या वेलोसिटीचं कंपॅरिझन येतं तर त्यावेळेस कोणाचं कंपॅरिझन कुणासोबत केलंय? तर दोघांमधल्या वेलोसिटीचा डायरेक्ट डिफरन्स घ्यायचा. मग मी तुम्हाला क्वेश्चन देतो, सो आयडिया क्लिअर होईल तुम्हाला. करू क्वेश्चन डिस्कस करूयात का बच्चा पार्टी? यस सर. कारण मला आहे ना फॉर्म्युला शिकवलं ना लगेच ऍप्लिकेशन शिकवायला आवडतं. आणि ऍप्लिकेशन शिकलं की मग आपल्या डोक्यामधले कन्सेप्ट क्लिअर होतात. ठीक आहे. सो मग मी तुमच्या पुस्तकातला टेक्स्टबुक मधला क्वेश्चन आहे. क्वेश्चन, ट्रेन ए moves with a uniform velocity of 60 किलोमीटर पर आवर. ठीक है, 60 किलोमीटर पर आवर. Another train moves in the same direction. Another train moves in the same direction. कितना स्पीड से? Same direction with a uniform velocity of 80 किलोमीटर पर आवर. ओके, फाइन. हां, सो पहिल्यांदा त्यांनी विचारलंय व्हॉट इज रिलेटिव वेलोसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी. वाचणार कसं सांगा बरं? टू फाइंड, मैंने ऐसा लिखा, टू फाइंड VAB बार. बोलो कैसे रीड करोगे इसको? वेलोसिटी ऑफ ऑब्जेक्ट ए विथ रिस्पेक्ट टू ऑब्जेक्ट बी. व्हेरी गुड. आणि दुसऱ्याला वेलोसिटी ऑफ ऑब्जेक्ट बी विथ रिस्पेक्ट टू ऑब्जेक्ट ए. यस. मग आता फाइंड आउट करायचं आहे. फॉर्म्युला सांगा. आता पहिल्याचं सांगा काय घेणार. त्यांच्या व्हॅल्यू आता हे बघा, त्यांच्या व्हॅल्यू जे दिले, ट्रेन ए मूव्स विथ अ वेलोसिटी ऑफ 60 किलोमीटर पर आवर.
आणि आता कुठल्या डायरेक्शनमध्ये ते नाही दिलं, पण दोघांची डायरेक्शन सेम दिली. सपोज ही ट्रेन ए, ठीक आहे, ओके, एकच मिनिट. ट्रेन आहे म्हटल्यानंतर आपल्याला डब्बे काढावं लागतील. जुग 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 अगेन गाडी आपली. हां, ट्रेन ए चालली आहे. सो दिस इज ट्रेन ए. ट्रेन ए का वेलोसिटी कितना है भाई, बोलो? 60 किलोमीटर पर आवर दिया है. और दूसरा ट्रेन कितने स्पीड से जा रहा है, 80 किलोमीटर पर आवर. ठीक है, ये दो चाकं त्याचे. ही पण चालली आहे ट्रेन, सेम डायरेक्शनमध्ये चालली आहे ट्रेन बी. हाँ, ट्रेन बी का स्पीड दिया है वी बी 80 किलोमीटर पर आवर. दैट मस्ट बी विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. कीप इन माइंड, जब भी कुछ वेलोसिटीज के वैल्यूज दिए जाते हैं, दैट इज ऑलवेज गिवन विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. सो वी ए का वैल्यू आया मेरा 60, दूसरे का है 80. ओके, मग मला सांगा दॅट वेलोसिटी इज ऑलवेज विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड, विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. मग आपण वेलोसिटी ऑफ ए बी काढायचं आहे. आन्सर तर वी ए जी बार माइनस वी बी जी बार, वेलोसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी. तो ऐसा करने का, बोलो आंसर. पहले का आया 60, दूसरे का आया -80. 60 - 80 -20 किलोमीटर पर आवर, वेलोसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी. ओके फाइन. आणि बी विथ रिस्पेक्ट टू ए काय आली ना सांगा. व्ही बी बार मायनस काय, व्ही ए बार. व्ही बी ची व्हॅल्यू किती आहे, व्ही बी ची 80. हां, आणि ए ची 60. अँड दॅट मस्ट बी विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड, विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. सो 80 - 60 इज +20 किलोमीटर पर आवर. सो आन्सर तेच येतं, फक्त डायरेक्शन बदलतात. सो लॉजिक ठेवायचं, कॉन्स्टंट ठेवायचं लॉजिक. तुम्हाला सोपं जाईल ह्या गोष्टी करायला. कारण बऱ्याचशा बुकमध्ये वेगवेगळ्या पद्धत आहे रिलेटिव्ह वेलोसिटी एक्सप्लेन करण्याच्या. बट दिस इज माय मेथड ऑफ एक्सप्लेनिंग द रिलेटिव वेलोसिटी. रिलेटिव वेलोसिटी का कंसेप्ट मैं इस प्रकार एक्सप्लेन करता हूँ बच्चों को, सो दॅट त्यांची आयडिया त्या बाबतीतली क्लिअर होत असते. ठीक आहे. सो आणखी एक रिलेटेड विथ हां, एरोप्लेनचं घेतो मी. एरोप्लेन, देन आय डू हॅव ए कार मुव्हिंग ॲट स्पीड 10 मीटर पर सेकंड इन द सेम डायरेक्शन. ओके, सेम. बरं, आता सपोज एक एरोप्लेन आहे. क्वेश्चन नंबर घेतो एक. एरोप्लेन आहे विच इज ट्रॅव्हलिंग इन अ स्ट्रेट लाईन विथ अ वेलोसिटी ऑफ 300 किलोमीटर पर आवर विथ रिस्पेक्ट टू अर्थ. ठीक आहे. एरोप्लेन ए मी इथं ड्रॉ करतोय. ठीक आहे बच्चा पार्टी, ये एरोप्लेन ए है वाटतंय. अरे वाह, भारी आलंय. एरोप्लेन ए, तर एरोप्लेन एचा जो स्पीड आहे त्यांनी तो दिलाय विथ रिस्पेक्ट टू अर्थ. वेलोसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू अर्थ वो दिया है 300 किलोमीटर पर आवर. ठीक है, विथ रिस्पेक्ट टू अर्थ. अनदर एरोप्लेन बी इज ट्रॅव्हलिंग इन द अपोजिट डायरेक्शन विथ अ वेलोसिटी ऑफ 350 किलोमीटर विथ रिस्पेक्ट टू अर्थ. दुसरा एक एरोप्लेन आहे आणि दॅट इज ट्रॅव्हलिंग इन अपोजिट डायरेक्शन. ठीक आहे. तर हे प्लेन बी आहे, अपोजिट डायरेक्शनमध्ये चाललं आहे. त्याचा जो स्पीड आहे विथ रिस्पेक्ट टू अर्थ वो आहे 350 किलोमीटर पर आवर. बघा इंटरेस्टिंग. आता ते म्हणतात की पहिल्यांदा व्हॉट इज द रिलेटिव्ह वेलोसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी. मग टू फाइंड वेलोसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी, वेलोसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए फाइंड आउट करूयात आपण. त्यांनी नाही विचारलं पण आपण करूया. अँड व्हॉट शुड बी द वेलोसिटी ऑफ थर्ड एरोप्लेन सी moving parallel to A relative to Earth if it has a relative velocity of. आता जर एक एरोप्लेन सी आला, इथे बघा सी नावाचा एरोप्लेन आला, तर ठीक आहे, सी एरोप्लेन ए ला पॅरलल धावतोय म्हणे. सो हा जो सी एरोप्लेन आहे सी नावाचा, त्याची जी वेलोसिटी आहे, व्हॉट शुड बी द वेलोसिटी ऑफ थर्ड एरोप्लेन विथ रिस्पेक्ट टू अर्थ if it has a relative velocity of 100 km per hour with respect to A. जर त्याच्याकडे त्याची जी वेलोसिटी आहे सी ची विथ रिस्पेक्ट टू ए ही 100 किलोमीटर पर आवर दिली त्यांनी. बघा काय काय सिनेरियो समजला.
मला सांगा पहिल्यांदा दोन प्लेन उडतायत ते कोण दोन प्लेन सांगा बरं पटकन व्हिज्युअलाइज झाले का सर्वांना प्लेन ए आणि प्लेन बी हां प्लेन ए आणि प्लेन बी प्लेन ए कुठल्या डायरेक्शन मध्ये फ्लो होतोय फ्लाय होतोय सॉरी फ्लो नाही फ्लाय शिवराज श्रेयस प्लेन ए ची डायरेक्शन काय घेणार एक्स ऍक्सिस पॉझिटिव्ह एक्स की निगेटिव्ह एक्स पॉझिटिव्ह आणि प्लेन बी ची प्लेन बी अपोजिट डायरेक्शन मध्ये चाललाय मग काय घेणार निगेटिव्ह एक्स यस व्हेरी गुड निगेटिव्ह एक्स व्हेरी गुड विच इज व्हॉट आय एम एक्सपेक्टिंग आणि वेलोसिटी ऑफ ए जी दिली विथ रिस्पेक्ट टू काय दिली आहे अर्थ म्हणजे ग्राउंड एरोप्लेन ए 300 किलोमीटरने चाललाय ताशी 300 किलोमीटर एरोप्लेन बी ताशी 350 किलोमीटरने चाललाय आपल्याला फाइंड आउट करायचं आहे वेलोसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी वेलोसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए अँड वेलोसिटी ऑफ सी विथ रिस्पेक्ट टू अर्थ इफ वेलोसिटी ऑफ सी विथ रिस्पेक्ट टू ए दिलं तर पहिल्यांदा आपण पहिल्या दोनचा फडशा पाडू मग तिसऱ्याकडे येऊ पहिला दोन मग आता सांगा फॉर्म्युला सांगा मग मला वेलोसिटी ऑफ ए सोल्युशनमध्ये चला पटकन वेलोसिटी ऑफ एरोप्लेन ए विथ रिस्पेक्ट टू बी असं लिहितो वी ए बी बार इज इक्वल्स टू वी ए बार माइनस क्या वी बी बार आणि हमेशा दिस वेलोसिटी इज विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड मतलब अपना अर्थ मग पहिल्याची वेलोसिटी प्लस एक्स ॲक्सिसने जर चालला असेल तर प्लस 300 दुसरा वाला हे मायनस साईन दोघांचं घ्यायचं दुसरा वाला अपोजिट डायरेक्शन मध्ये चाललाय निगेटिव्ह एक्स म्हणून त्याची वेलोसिटी मायनस 350 अरे कळतंय का दुसरा वाला निगेटिव्ह एक्स ॲक्सिसने चाललाय पहिला प्लेन ए पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसने चाललाय म्हणून दोघांच्या डिफरन्स साईनचं घ्यायचंच आहे रिलेटिव्हचं पण निगेटिव्ह एक्स मध्ये चाललाय म्हणून मायनस 300 मायनस मायनस काय झाला प्लस साईन 300 प्लस 350 किती बनला दोघांमधला स्पीड कंपॅरेटिव्ह स्पीड जो आला रिलेटिव्ह स्पीड जो आला तो आला वेलोसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी आला 650 किलोमीटर प्लस 650 की मायनस 650 आन्सर दिसतंय सर्वांना स्क्रीनवर शिवराज प्रेम हा साक्षी सिद्धी सो नाउ गो हेड मला सांगा वेलोसिटी ऑफ बी सेकंड पार्ट बोलो वेलोसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए कितना आएगा वेलोसिटी ऑफ एरोप्लेन बी ऑफ प्लेन बी विथ रिस्पेक्ट टू वेलोसिटी ऑफ प्लेन ए सांगा फॉर्म्युला काय लिहिणार व्ही बी जी बार माइनस वी ए जी बार विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड पहले का वेलोसिटी माइनस 350 है कीप इन माइंड दूसरे का वेलोसिटी माइनस दूसरे का पॉजिटिव एक्स एक्सिस से चल रहा है तो उसका पॉजिटिव 300 लिखा पहले का निगेटिव एक्स एक्सिस के साथ चल रहा है तो माइनस 350 लिखा ये बी वाला एरोप्लेन का ये ए वाला एरोप्लेन का और दोनों के बीच फॉर्मूले का माइनस साइन रिलेटिव वेलोसिटी इज ऑलवेज डिफरेंस बिटवीन velocity of two objects is called as relative velocity माइनस 350 माइनस माइनस बन गया प्लस माइनस 650 किंवा माइनस कॉमन काढायचा आणि दोघांची ॲडिशन करून टाकायची तुम्हाला जे सोपं जाईल ते करा माइनस 350 माइनस 300 माइनस कॉमन जरी घेतला ब्रॅकेटमध्ये राहिला 350 प्लस 300 350 प्लस 300 हे झालं 650 आणि ब्रॅकेटच्या बाहेरचं मायनस साइन ॲज इट इज मायनस 650 बरं पहिल्या दोन प्रश्नांचा फडशा पाडला आता बच्चा पाटील लोक त्यांनी काय दिलेलं आहे आपल्याला किलोमीटर पर आवर ऑब्वियसली युनिट त्यांनी जे दिले आपल्याला हाँ बच्चा पार्टी एम आय ऑडिबल अचानक मीटिंग लेफ्ट झाली आणि टेक्निकल एरर आला असेल काही हां एम आय ऑडिबल
Yes, Yes, sir. sir. ओके ओके, स्क्रीन विजिबल आहे का बघा. हां, Yes, sir. बरं, याच्यामध्ये ट्विस्ट काय कळली, आन्सर सेम आलं पण प्लस द्यायचं का मायनस साईन द्यायचं हे कुणी ठरवलं, तर आपलं एरोप्लेन कुठल्या डायरेक्शन मध्ये फ्लाय होतंय त्याने ठरवलंय बच्चा पार्टी लोक. ठीक आहे. सो मग एरोप्लेन ए आणि बी मी करून घेतलंय. आणि बच्चा पार्टी, इफ यू वांट टू दोज हु आर हैविंग बुक्स, अपना जो मटेरियल स्टडी मटेरियल का जिसके पास आया है तो यू कॅन रेफर पेज नंबर, तुम्ही जाऊ शकता पेज नंबर 52, आपलं जे मेन टेक्स्ट बुक आहे त्याच्यामध्ये चॅप्टर 3 त्याच्यामध्ये पेज नंबर 52 वर क्वेश्चन नंबर 25 मी डिस्कस करतोय. सो पेज नंबर 52 मेन टेक्स्ट बुक में एंड चैप्टर 3 में चल रहा है अपन का ये चैप्टर 3 पेज नंबर 52 क्वेश्चन नंबर 25. ज्यांच्याकडे मटेरियल आहे, ज्यांच्याकडे नाही आहे काही फरक पडला नाही. आता मी सगळं ते तुम्हाला इथं सांगितलंय की ए असा फ्लाय होतोय, बी असा फ्लाय होतोय आणि सी ची वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू ए दिलेली आहे. मग बच्चा पार्टी, वेलोसिटी ऑफ सी विथ रिस्पेक्ट टू ए दिया है तो कैसे लिखोगे, वेलोसिटी ऑफ सी विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड माइनस वेलोसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड असं आपण लिहू शकतो. ठीक आहे. आपल्याला त्यांनी वेलोसिटी ऑफ सी विथ रिस्पेक्ट टू ए दिलेली आहे, त्याची व्हॅल्यू किती आली आपली, त्यांनी दिली 100 किलोमीटर आणि वेलोसिटी ऑफ सी विथ रिस्पेक्ट टू अर्थ फाइंड आउट करायची आहे. मग हे फाइंड आउट करायचं आहे तुम्हाला, वेलोसिटी ऑफ सी विथ रिस्पेक्ट टू अर्थ म्हणजे ग्राउंड. मी फॉर्म्युला वापरला डायरेक्ट, वेलोसिटी ऑफ सी विथ रिस्पेक्ट टू ए, वेलोसिटी ऑफ सी विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड माइनस वेलोसिटी ऑफ सी, वेलोसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. ये वैल्यू दिया है 100 किलोमीटर पर आवर. और वेलोसिटी ऑफ ए एरोप्लेन पता है अपन को विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड, वो तो स्टार्ट में ही दिया है. कितना है ए का वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड 300 किलोमीटर. ठीक है. आणि मला सांगा, वेलोसिटी ऑफ सी विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड काढताना बोथ आर ट्रैवलिंग इन सेम डायरेक्शन, मतलब दोनों पॉजिटिव एक्स एक्सिस में चल रहे, साइन चेंज होगा नहीं. सो एज इट इज मेरा क्वेश्चन एज इट इज सॉल्व करने के लिए मैं जाऊंगा. ए का वेलोसिटी दिया है भाई सी विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड आणि ए ची वेलोसिटी किती दिली रे, ए ची 300 ना, हाँ 300 किलोमीटर है विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. सो मैंने यहाँ पे 300 किलोमीटर लिख दिया वैल्यू. और वेलोसिटी ऑफ सी विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड ये -300 उधर चला गया. यहाँ पे बचा आपका वेलोसिटी ऑफ सी विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. सो आधीचे 100 -300 इकडे आल्यानंतर +300 झाले. वेलोसिटी ऑफ सी एरोप्लेन विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड ते येते 400 किलोमीटर पर आवर. ठीक आहे. किती आलं, 400 प्लस की मायनस, +400. आई बात समझ में बच्चा पार्टी. हे बघा दोन, आता तिसरी कंडिशन जी होती त्यांची, पहिलं काढलं ए विथ रिस्पेक्ट टू बी, बी विथ रिस्पेक्ट टू ए, आपण स्पीड काढून घेतला. आता सी विथ रिस्पेक्ट टू ए दिला होता त्यांनी, तिसरंही एरोप्लेन आहे सी नावाचं आणि ते ए ला पॅरलल मूव्ह होतंय म्हणे, पॅरलल डायरेक्शन मध्ये. त्याचा स्पीड दिला, दोघांचा डिफरन्स म्हणजे रिलेटिव्ह वेलोसिटी दिली 100 किलोमीटर पर आवर. आणि मग आपल्याला म्हटले वेलोसिटी ऑफ सी एरोप्लेन विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड काढा. आपला फॉर्म्युला सोडायचा नाही, कुठल्याही ऑब्जेक्टची वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. मग रिलेटिव्ह वेलोसिटी काय असतं, याच्यावरून काय समजतंय, तर दोन ऑब्जेक्टच्या वेलोसिटीज मधलं कंपॅरिझन केलं जातं. मग प्रोव्हाइडेड दॅट इफ बोथ वेदर बोथ वेलोसिटी बोथ ऑब्जेक्ट्स आर ट्रॅव्हलिंग इन सेम डायरेक्शन या अपोजिट डायरेक्शन. आई बात समझ में बच्चा पार्टी. मग मी आता एक क्वेश्चन देतो, सर्वांनी सांगा बरं चला पटकन. सपोज क्वेश्चन नंबर 26 है आपके टेक्स्ट बुक में, जे नोट्स दिले थे. क्वेश्चन नंबर 26, ए कार इज मूविंग एट ए स्पीड ऑफ 10 मीटर पर सेकेंड ऑन ए स्ट्रेट रोड, is ahead of car B moving in the same direction at 6 meter per second. Okay, so car A जी धावती है, suppose this is a car A, पूर्वी अशा कार असायच्या. हां, कार A is traveling with a speed of 10 meter per second आणि कार B थोडीशी हळू चालली आहे, तिचा स्पीड पण दिलाय त्यांनी. ठीक आहे. हां, तिचा स्पीड पण दिलाय कार बीचा.
car B is moving at a speed of 6 मीटर पर सेकेंड इन द सेम डायरेक्शन। तो क्वेश्चन क्या है अभी आपको समझ में आया होगा। बोथ आर ट्रैवलिंग इन द सेम डायरेक्शन। देखो डायरेक्शन दिखाया मैंने, कौन से डायरेक्शन में जा रहे हैं, पॉजिटिव एक्स या निगेटिव एक्स? पॉझिटिव्ह एक्स. ओके, मग पहिल्यांदा फाइंड आउट करायचं वेलोसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी आणि दुसरा आन्सर काढायचं बी विथ रिस्पेक्ट टू ए। चला सांगा उत्तर सर्वांनी, 2 मिनिटं आहे तुमच्याकडे, कारण आजचा हा कन्सेप्ट Velocity of object with respect to object B 4 meter per second and velocity of object B with respect to object A is equal to minus 4 meter per second. करेक्ट करेक्ट, व्हेरी गुड। जमतंय का बाकीच्यांनी करा, मला उत्तर सांगा पटकन, कारण आज आपल्याला हेच शिकायचं आहे, रिलेटिव्ह व्हेलॉसिटीचा कन्सेप्ट एवढाच शिकवणार आहे मी तुम्हाला, बाकी जास्त आज शिकवणार नाहीये, कारण व्हेलॉसिटीचे कन्सेप्ट एकदा क्लिअर झाले। आता सर्वांनी उद्या येताना मला सर्वांचे सायमल्टेनियस इक्वेशन पार्ट पाहिजे कायनेमॅटिक्सचे। कायनेमॅटिक्सचे इक्वेशन काय काय असतात ते सर्वांनी उद्या येताना पाठ करून आणायचे। परत म्हणायचं नाही मी प्रश्न ऐकला नाही, ते एक्सक्यूजेस द्यायचे नाही। कायनेमॅटिकचे जे इक्वेशन्स असतात ते उद्या लिहून आणायचे। कायनेमॅटिकचे इक्वेशन्स म्हणजे तुम्ही हे ऐकलं असेल, v = u + at, v = u + at, s = ut + ½ at²। का 10वी मध्ये गणितच नाही सोडवले? v² = u² + 2s, force = mass × acceleration, momentum = mass × velocity। हे ऐकलेत का? फोर्स इज नथिंग बट रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम। Yes sir. हा, तर मग ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुमच्या पाठ पाहिजे, तोंडपाठ पाहिजे, त्याचे नोटेशन्स पण काय आहेत ते माहीत पाहिजे। मग उद्या मी सगळ्याचा सगळा पार्ट ह्याच्याशी रिलेटेड घालवणार आहे। याला म्हणतात इक्वेशन ऑफ कायनेमॅटिक्स, की एखादी बॉडी ज्यावेळेस मूव्हिंग स्टेटमध्ये असते तर तिच्याकडे असणाऱ्या ज्या वेलॉसिटीज आहे, तिच्याकडे असणारं ॲक्सेलरेशन आहे, त्याच्याबद्दल मी उद्या शिकवणार आहे उद्याच्या सेशनमध्ये। ठीक आहे बच्चा पाटील लोग? बरं आन्सर सांगा चला पटकन, कोणाचं आलंय का? सिद्धी, प्रेम? सर फर्स्ट 4 मीटर पर सेकंड प्लस की मायनस? प्लस। यस, व्हेरी गुड व्हेरी गुड, प्लस। दुसऱ्याचं? -4 यस यस, व्हेरी गुड। का बरं? कारण दोघंही सेम डायरेक्शन मध्ये चाललेत। VAB ज्यांना समजलं नसेल त्यांना सांगतो, VAB ची व्हॅल्यू, VAB वेलोसिटी ऑफ A विथ रिस्पेक्ट टू B मतलब वेलोसिटी ऑफ A विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड माइनस वेलोसिटी ऑफ B विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड। सो दोनों बोथ आर ट्रैवलिंग इन पॉजिटिव एक्स डायरेक्शन, मैंने ऐसा कंसिडर किया है और उन्होंने न्यूमेरिकल में वैसा दिया है। सो साइन चेंज होना नहीं, 10 - 6 एज इट इज, यू कैन राइट इट एज 4 मीटर पर सेकेंड। ठीक है, और दूसरे का उल्टा किया, b विथ रिस्पेक्ट टू a मतलब वेलोसिटी ऑफ b विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड माइनस वेलोसिटी ऑफ a विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड। अँड बिलीव्ह मी बच्चा पार्टी लोग, तुम्हाला रिलेटिव्ह वेलोसिटीचे कन्सेप्ट तर पहिली गोष्ट कॉलेजमध्ये घेणारच नाही, कारण ते शिकवायला गेलं ना तेच कन्फ्यूज होऊन जातात आन्सर काय द्यायचं। ठीक आहे, का कन्फ्यूज होतात? तर हे सिंपल टेक्निक आहे की पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, निगेटिव्ह एक्स ॲक्सिस, आणि ह्या पद्धतीने जर गेलं ना तर कधीच तुमचा कन्सेप्ट चुकणार नाही। सो म्हणून सांगतो की खूप फरक आहे, जे टेक्निक आहे ना टेक्निक, ते टेक्निक जे ॲडॅप्ट करणार आहे तुम्ही तर ते ट्रेन व्हायला वेळ लागतो। ठीक आहे, सो ह्या टेक्निकने जातो आपण अशा पद्धतीने, आणि सिंपल टेक्निक आहे, बेसिक आहे, पण तेच बेसिक हरवलंय आज कुठंतरी नाही का, ह्या JEE नीट CET च्या मागे आपण धावतो आणि यातच कुठंतरी आपलं बेसिक टेक्निक आपण खराब करून टाकतो आणि मग सगळा गुंताडा होतो डोक्यामध्ये। सो ते होणार नाही याची काळजी मी तरी घेत असतो फिजिक्समध्ये, तुम्ही पण तो विश्वास ठेवा आणि पुढे जा। ठीक आहे, चालेल मग आजच्यासाठी थांबू। काय टास्क आहे कालचं श्रेयस? काय टास्क आहे कालचं? रविवारी झालेल्या प्रश्नपत्रिकेतील 25च्या 25 प्रश्न सोडून आणणे आणि सर आमची नाही झाली। हा श्रेयस काय? आमची परीक्षा नाही झाली।
तुम्ही रविवारी परीक्षा का नाही दिली? हो ते होतो होतो. रविवारची परीक्षा बोलतो श्रेयस, MCQ, ऑनलाईन MCQ, त्याच्यातले 25 प्रश्न सोडवायचे सर्वांनी, ठीक आहे? प्रामाणिकपणे. तुम्हाला कालही सांगितलं, रोज रोज मी ओरडणार नाही, आणि नुकसान झालं तर तुमचं आहे, समजून घ्या. तर त्यामुळे कामाला लागा, 25 प्रश्न सोडवा, आणि ते झाल्यानंतर इक्वल वेक्टर, पॅरलल वेक्टर, निगेटिव्ह वेक्टर, अँटी पॅरलल वेक्टर, हे कालचे वेक्टरचे जे कन्सेप्ट शिकवले होते ते पण पाहिजे. श्रेयस, तुझं फॉरवर्ड केलंय मी सरांना, तुला नोटिफाय झाले का? मेल येतात का सर्वांना? व्हिडिओ जे रेकॉर्ड करतो आपण त्याचे मेलचे नोटिफिकेशन येतात का? Yes, sir. हा, पाहिजे, न विसरता पाहायचं. जर कुठला कन्सेप्ट नाही आठवला तर आठवणीने बघायचा. आणि ऑनलाईन संदर्भात काही जरी अडचण आली, यू कॅन कॉन्टॅक्ट प्रोफेसर महेश बनकर सर. त्यांच्याकडनं नाही झालं, मला पाठवा की सर हे गोष्टी असं असं होतं, मी सरांना सांगितलं, सरांकडनं झालं नाही आहे, प्लीज हेल्प. डेफिनेटली वी विल हेल्प. ओके. आणि अजून काय? प्रेम, तुझे नोट्स आणि ते घरी आलेत आज, किंवा तुझ्या ते रिलेटिव्हने घेऊन गेलेत? साक्षीला मिळालेत, शिवराजचे बाकी आहे, सिद्धीला मिळालेत, साक्षी जीचे बाकी आहे, साक्षी साबळेचे मिळालेत, ठीक आहे, श्रावणीला पण मिळालेत. सो गेट इट रिसिव्ड फ्रॉम SSS ऑफिस ॲज सून ॲज पॉसिबल. सो तुम्हाला सांगितलं, आता आपल्याला मग ते चॅप्टरनुसार आपण त्या पद्धतीने जाऊ, तर मजा येईल. हां, चालेल, ठीक आहे. थांबूयात मग. चलो, बाय, सी यू, गुड नाईट.